नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण पोचलो आहोत श्री गुरुचरित्र या दिव्य प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर. पहिल्या दिवसापासून सुरू झालेला हा प्रवास आज पूर्णत्वाकडे जात आहे. आज आपण अनुभवणार आहोत अंतिम समज, समर्पण, विश्वास, कृपेचा वर्षाव, अंतर्मनाची पूर्णता, शांत जीवन, अंतिम आशीर्वाद, गुरूंची साथ, जीवनाचा अर्थ आणि अंतिम शांती आणि शेवटी फलश्रुती. हा फक्त शेवट नाही, हा तुमच्या जीवनातील नवीन सुरुवात आहे. जर तुम्ही हा प्रवास मनापासून अनुभवला असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. चला तर मग या अंतिम प्रवासाची सुरुवात करूया. श्री गुरुदत्ताच्या चरणी सादर कोटी कोटी प्रणाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 44. हा अध्याय आहे अंतिम समजाचा. कारण हा प्रवास आता पूर्णत्वाकडे जात आहे. भक्त आता पूर्णपणे बदललेला आहे. तो पूर्वीचा राहिलेला नाही. पूर्वी तो गोंधळलेला होता, भीतीत होता, शोधात होता. पण आता तो शांत आहे, स्थिर आहे आणि समजून जगतो. हा बदल गुरूच्या मार्गदर्शनामुळे झाला आहे. आता त्याला जीवनाचं खरं स्वरूप समजलं आहे. तो पावतो, सगळं बदलतं, सगळं नश्वर आहे. पैसा, यश, संबंध हे सगळं तात्पुरतं आहे. आणि मग तो सत्याकडे वळतो कारण फक्त सत्य कायम आहे. आता भक्त संसारात राहतो पण त्यात अडकत नाही. तो सगळं करतो पण मनाने मोकळा असतो. त्याला समजतं ही सगळी भूमिका आहे आणि मी फक्त एक साक्षीदार आहे. हीच आहे अंतिम समज. आता त्याच्या मनात गोंधळ नाही, ना डाऊट, ना कन्फ्युजन, फक्त स्पष्टता आहे. तो निर्णय घेतो शांतपणाने कारण त्याला सत्य दिसतं. या सगळ्या प्रवासात गुरूंची भूमिका खूप महत्त्वाची आहे. भगवान दत्तात्रय त्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. त्याचं आयुष्य बदलून टाकतात. हीच आहे गुरूची शक्ती. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण समजून जगतोय की फक्त जगतोय? कारण समजून जगणं हे खरं ज्ञान आहे. सगळं तात्पुरतं आहे, फक्त सत्य कायम आहे. जगात राहा पण त्यात हरवू नका. समजून जगणं हेच खरं ज्ञान आहे. आज आपण पाहिलं अंतिम समज. हा अध्याय आपल्याला शिकवतो जाणीव ठेवा, सत्य ओळखा आणि शांत राहा. आपण आता अध्याय 45कडे वळूया. आज आपण एका अत्यंत गहिऱ्या आणि जीवन बदलणाऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 45. हा अध्याय आहे समर्पणाचा. कारण ज्ञानानंतर जी गोष्ट येते ते म्हणजे समर्पण. भक्त आता सगळं सोडून देतो. अहंकार, अपेक्षा, कंट्रोल ठेवण्याची इच्छा. तो समजतो मी सगळं कंट्रोल करू शकत नाही आणि मग तो स्वतःला सोडून देतो. हीच आहे समर्पणाची सुरुवात. आता त्याच्या मनात मी राहिलेलं नाही. तो म्हणतो मी काहीच नाही, सगळं गुरूच आहे, मी फक्त एक माध्यम आहे. हा क्षण अहंकार संपवण्याचा आहे आणि येथूनच खरं अध्यात्म सुरू होतं. भक्त आता पूर्ण विश्वास ठेवतो. त्याला खात्री आहे जे काही घडतं ते गुरूच्या इच्छेनं आणि माझ्या भल्यासाठीच आहे. भगवान दत्तात्रय त्याच्या जीवनाचा मार्ग ठरवतात. तो आता घाबरत नाही, तो फक्त विश्वास ठेवतो. आता त्याच्या मनात एक वेगळी शांतता आहे कारण त्यानं सगळं सोडलं आहे. ना टेन्शन, ना ओव्हर थिंकिंग, फक्त स्वीकार आहे. हीच आहे समर्पणाची शक्ती. आता भक्त हलका झाला आहे. त्याच्या मनावर कुठलाही भार नाही. तो जीवन जगतो मुक्तपणाने कारण त्यानं सगळं गुरूंना अर्पण केलं आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण सगळं कंट्रोल करतोय का की सोडून देतोय? कारण समर्पण म्हणजे हार नाही, समर्पण म्हणजे विश्वास. सोडून देण्यातच खरी शक्ती आहे. समर्पण म्हणजे हार नाही, तो विश्वास आहे. जेव्हा मी संपते तेव्हा शांती सुरू होते. आज आपण अनुभवला समर्पण. हा अध्याय आपल्याला शिकवतो सोडून द्या, विश्वास ठेवा आणि शांत राहा. आता आपण अध्याय 46कडे वळूया. आज आपण एका अत्यंत शक्तिशाली अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 46. हा अध्याय आहे विश्वासाचा. कारण समर्पणानंतर जी गोष्ट आपल्याला मजबूत बनवतो ती म्हणजे अढळ विश्वास. भक्ताचा हा विश्वास आता खूप मजबूत झाला आहे. तो आता परिस्थितीवर नाही तर गुरूवर विश्वास ठेवतो. पूर्वी तो घाबरायचा, शंका घ्यायचा, पण आता तो स्थिर आहे. आता कोणतीही परिस्थिती आली तरी त्याचा विश्वास डगमगत नाही. संकट आलं तरी तो शांत राहतो कारण त्याला खात्री आहे गुरु माझ्यासोबत आहेत.
भगवान दत्तात्रय त्याचं रक्षण करतात. विश्वासामुळे भीती नाहीशी होते. भक्त आता कशालाही घाबरत नाही, कारण तो एकटा नाही, त्याच्यामागे गुरुची शक्ती आहे. ही भावना त्याला फेअरलेस बनवते. आता भक्त फक्त चांगल्या गोष्टीत वेळ घालत नाही, तर वाईट वेळेतही विश्वास ठेवतो. तो म्हणतो, जे काय होते ते माझ्या भल्यासाठीच होत आहे. हीच आहे खऱ्या विश्वासाची ओळख. विश्वासामुळे भक्त मजबूत झाला आहे. तो आता तुटत नाही, हार मानत नाही. तो लढतो शांतपणाने, कारण त्याच्याकडे विश्वास आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपला विश्वास किती मजबूत आहे. आपण परिस्थितीवर विश्वास ठेवतो की गुरुवर? कारण विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, विश्वास म्हणजे आतून येणारी खात्री. विश्वास असेल तर मार्ग नक्की सापडतो. भीती तेव्हा संपते जेव्हा विश्वास सुरू होतो. अढळ विश्वास हीच खरी शक्ती आहे. आज आपण अनुभवला विश्वास. हा अध्याय आपल्याला शिकवतो, विश्वास ठेवा, घाबरू नका आणि पुढे चालत चला. आता आपण अध्याय 47कडे वळूया. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि दिव्य अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 47. हा अध्याय आहे गुरुच्या कृपेच्या वर्षावाचा. कारण जेव्हा श्रद्धा, सेवा, समर्पण आणि विश्वास पूर्ण होतो, तेव्हा कृपा आपोआप बरसू लागते. भक्ताच्या आयुष्यात आता एक नवीन प्रकाश येतो. सगळं हळूहळू बदलायला लागतं. जे कठीण वाटत होतं ते आता सोपं होतं. जे अशक्य वाटत होतं ते आता शक्य होतं. ही आहे गुरुच्या कृपेची सुरुवात. कधीकधी काही गोष्टी अचानक घडतात, संकट दूर होतात, मार्ग सापडतो, योग्य लोक भेटतात. भक्ताला जाणवतं हे फक्त योगायोग नाही, ही गुरूंची कृपा आहे. भगवान दत्तात्रय त्याच्यावर कृपा करत आहेत. पण खरी कृपा फक्त बाहेर दिसत नाही, ती आतही जाणवते. मन शांत होतं, विचार स्थिर होतात, आता आनंद निर्माण होतो. ही आहे खरी कृपा, जी कायम टिकते. भक्ताच्या मनात आता फक्त एकच भावना आहे, कृतज्ञता. तो म्हणतो, धन्यवाद गुरुजी, तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं. ही कृतज्ञता कृपेला अजून वाढवते. भक्ताला आता समजतं, फक्त कृपा नाही तर प्रयत्नही महत्त्वाचा आहे. तो मेहनत करतो पण विश्वास ठेवतो आणि मग कृपा त्याला पुढे नेते. ही आहे जीवनाची सुंदर समतोल. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण कृपा ओळखतो का, की आपण फक्त तक्रार करतो? कारण कृपा नेहमी असते, फक्त आपल्याला ती जाणवायला हवी. कृपा दिसत नाही पण ती जाणवते. जेव्हा विश्वास असतो तेव्हा चमत्कार घडतात. कृतज्ञता हीच कृपेचं दार आहे. आज आपण अनुभवला कृपेचा वर्षाव. हा अध्याय आपल्याला शिकवतो, विश्वास ठेवा, कृतज्ञ राहा आणि कृपा अनुभव करा. आता आपण अध्याय 48कडे वळूया. आज आपण एक अत्यंत शांत, गहिऱ्या आणि समाधान देणाऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 48. हा अध्याय आहे अंतर्मनाच्या पूर्णतेचा. कारण हा प्रवास इथे येऊन पूर्ण होऊ लागतो. भक्त आता अशा अवस्थेत आहे जिथे त्याला काहीच हवं नाही. ना पैसा, ना यश, ना बाह्य मान्यता. कारण त्याला आतून सगळं मिळालं आहे. ही आहे पूर्णतेची पहिली ओळख. आता त्याच्या मनात इच्छा नाहीत. पूर्वी तो सतत काहीतरी मागायचा, पण आता तो फक्त स्वीकारतो. जे आहे ते पुरेसं आहे. हीच आहे खऱ्या समाधानाची अवस्था. आता भक्त आतून पूर्ण समाधानी आहे. तो हसतो, कारण त्याला काही मिळालं म्हणून नाही, तर तो पूर्ण आहे म्हणून. ही भावना खूप शांत आणि स्थिर असते. हीच आहे अंतर्मनाची पूर्णता. आता तो स्वतःची तुलना करत नाही, ना इतरांशी, ना परिस्थितीशी. कारण त्याला माहिती आहे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि मी जिथे आहे ते योग्य आहे. या अवस्थेत पोचण्यासाठी गुरुची कृपा खूप महत्त्वाची असते. भगवान दत्तात्रय त्याला या पूर्णत्वापर्यंत घेऊन नेतात. हीच आहे गुरुची अंतिम देणगी, आतली शांती आणि पूर्णता. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण किती मागतो आणि किती स्वीकारतो? कारण पूर्णता बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. ज्याला काहीच हवं नाही तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. समाधान म्हणजे सगळं मिळणं नाही, तर जे आहे ते स्वीकारणं. पूर्णता बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. आज आपण अनुभवली अंतर्मनाची पूर्णता. हा अध्याय आपल्याला शिकवतो, इच्छा कमी करा, स्वीकार वाढवा आणि शांत राहा. आता आपण अध्याय 49कडे वळूया. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि शांततेने भरलेल्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 49. हा अध्याय आहे शांत जीवनाचा. कारण अंतर्मन शांत झाल्यावर जीवन आपोआप सुंदर होतं. भक्तांचं जीवन आता खूप साधं झालं आहे. ना अननेसेसरी टेन्शन, ना कॉम्प्लेक्स विचार. तो साधेपणात आनंद शोधतो. छोट्या गोष्टीमध्ये मोठा आनंद घेतो. हीच आहे शांत जीवनाची सुरुवात. आता त्याच्या मनात गोंधळ नाही. पूर्वी तो ओव्हर थिंकिंग करायचा, पण आता तो शांत आहे. तो विचार करतो, पण योग्य प्रमाणात. हीच आहे मेंटल बॅलन्स. आता कोणत्याही परिस्थिती आली तरी त्याचं मन स्थिर राहतं. आनंद आला तरी तो वाहवत नाही आणि दुःख आलं तरी तो तुटत नाही. तो दोन्ही स्वीकारतो. हीच आहे खऱ्या शांततेची ओळख. आता भक्त संतुलित जीवन जगतो. काम, कुटुंब आणि स्वतःचा वेळ सगळं बॅलन्समध्ये आहे.
तो ना जास्त अटॅच होतो ना दूर पडतो. हीच आहे लाईफ. या शांत जीवनामागे गुरुची कृपा आहे. भगवान दत्तात्रय त्याच्या प्रत्येक क्षणात आहेत. ही भावना त्याला अजून शांत करते. तो कधीच एकटा वाटत नाही. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपलं जीवन शांत आहे का, की आपण सतत धावत आहोत. कारण शांत जीवन म्हणजे स्लो नाही, स्टेबल आहे. शांत जीवन म्हणजे गोंधळ नसलेलं मन. जीवन सोपं असतं, आपणच ते कॉम्प्लेक्स करतो. स्थिर मन हेच खरं सुख आहे. आज आपण अनुभवला शांत जीवन. हा अध्याय आपल्याला शिकवतो सोपं जगा, संतुलित राहा आणि शांत राहा. आता आपण अध्याय 50कडे वळूया. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि दिव्य क्षणात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 50. हा अध्याय आहे अंतिम आशीर्वादाचा. कारण जेव्हा प्रवास पूर्ण होतो तेव्हा गुरु आपल्या भक्ताला आशीर्वाद देतात. भक्त आता गुरूंच्या समोर उभा आहे. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता आहे, प्रेम आहे आणि समाधान आहे. गुरु त्याच्याकडे पाहतात आणि ते त्याच्यावर आशीर्वाद देतात. हा क्षण खूप पवित्र आहे. गुरूंच्या आशीर्वादामुळे भक्तांच्या आयुष्यात बदल होतो. संकट दूर होतात, मार्ग स्पष्ट होतो, मन शांत होतं. हा बदल फक्त बाहेर नाही तर आतही होतो. ही आहे आशीर्वादाची ताकद. आता भक्ताला जाणवतं तो एकटा नाही, गुरूंचं संरक्षण नेहमी त्याच्यासोबत आहे. भगवान दत्तात्रय त्याच्यावर कृपा ठेवतात, त्याचं रक्षण करतात. ही भावना त्याला फेअरलेस बनवते. गुरूंच्या कृपेने त्याच्या इच्छा पूर्ण होतात, पण आता त्याला जास्त काही हवं नाही, कारण तो आतून पूर्ण झाला आहे. हीच आहे खऱ्या आशीर्वादाची ओळख. भक्ताला आता समजतं खरा आशीर्वाद म्हणजे शांती, समाधान आणि आतला आनंद. हे मिळालं म्हणजे सगळं मिळालं. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण आशीर्वाद शोधतो की फक्त इच्छा? कारण आशीर्वाद म्हणजे जीवन बदलणारी शक्ती. गुरूंचा आशीर्वाद हेच जीवनाचं सर्वात मोठं धन आहे. जिथे कृपा आहे तिथे भीती नाही. आशीर्वाद म्हणजे शांततेचा अनुभव. आज आपण अनुभवला अंतिम आशीर्वाद. हा अध्याय आपल्याला शिकवतो कृतज्ञ राहा, विश्वास ठेवा आणि कृपा स्वीकारा. आता आपण अध्याय 51कडे वळूया. आज आपण एक अत्यंत आश्वासक आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 51. हा अध्याय आहे गुरुच्या सततच्या साथीचा. कारण या प्रवासाच्या शेवटी आपल्याला एक गोष्ट समजते, आपण कधीही एकटे नाही. भक्ताला आता जाणवतो कधीच एकटा नव्हता. पूर्वी त्याला वाटायचं मी एकटाच आहे, पण आता त्याला समजत आहे गुरु नेहमी त्याच्यासोबत होते, आहेत आणि राहतील. गुरु नेहमी दिसत नाहीत, पण ते असतात प्रत्येक निर्णयात, प्रत्येक क्षणात. भगवान दत्तात्रय त्यांच्या जीवनात वास करतात. ही उपस्थिती खूप सबस्टल असते, पण खूप शांतिशाली असते. भक्त आता जाणतो त्याचे निर्णय फक्त त्याचे राहत नाहीत. गुरु त्याला मार्ग दाखवतात, कधी विचारातून, कधी परिस्थितीतून. तो योग्य मार्गावर जातो, कारण गुरु त्याला दिशा देतात. गुरूंची साथ असल्यामुळे भक्ताला सुरक्षित वाटतं. त्याला भीती वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे काही झालं तरी गुरु आहेत. ही भावना त्याला स्ट्रॉंग बनवते. गुरु आणि भक्ताचं नातं हे फक्त फिजिकल नसतं, ते आत्म्याचं नातं असतं, जे कधीच तुटत नाही. हीच आहे खरी गुरुभक्ती. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण खरंच एकटे आहोत का, की आपल्याला ही गुरुची साथ आहे, फक्त आपण ती ओळखत नाही. तुम्ही कधीच एकटे नाहीत, गुरु तुमच्यासोबत आहेत. गुरु दिसत नाहीत, पण ते असतात. जिथे विश्वास आहे तिथे गुरूंची साथ आहे. आज आपण अनुभवली गुरूंची साथ. हा अध्याय आपल्याला शिकवतो एकटं वाटलं तर घाबरू नका, गुरु तुमच्यासोबत आहेत, फक्त विश्वास ठेवा. आता आपण अध्याय 52कडे वळूया. आज आपण एका अत्यंत गहिऱ्या आणि विचार करणाऱ्या लावणाऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 52. हा अध्याय आहे जीवनाच्या खऱ्या अर्थाचा. कारण आपण सगळे जगतो, पण आपल्याला माहिती आहे का जगतोय? भक्त एकेकाळी अर्थ शोधत होता, पैशात, यशात, संबंधामध्ये, पण त्याला समाधान मिळालं नाही, कारण खरा अर्थ बाहेर नव्हता. आता त्याला समजलं आहे जीवनाचा अर्थ म्हणजे प्रेम, सेवा, श्रद्धा. ही 3 गोष्टी जीवन पूर्ण करतात. ना पैसा ना फेम, तर हे व्हॅल्यूज. भक्त आता उद्देशाने जगतो. तो फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काहीतरी करतो. तो मदत करतो, तो प्रेम देतो. हीच आहे पर्पजफुल लाईफ. तो आता प्रेम करतो पण अटॅच होत नाही. तो देतो पण अपेक्षा ठेवत नाही. ही आहे बॅलन्स्ड लाईफ. जीवनाचं खऱ्या अर्थाने समज. हा अर्थ समजण्यासाठी गुरुची गरज असते. भगवान दत्तात्रय त्याला योग्य मार्ग दाखवतात. ते त्याला शिकवतात कसं जगायचं. हीच आहे गुरुची खरी देणगी. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण का जगतोय? फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी की मिनिंगफुल लाईफसाठी? कारण जीवन छोटं आहे, पण ते मिनिंगफुल बनवता येतं. जीवनाचा अर्थ बाहेर नाही, ते आपल्या कृतीमध्ये आहे. प्रेम करा, सेवा करा आणि श्रद्धा ठेवा. मिनिंगफुल लाईफ हेच खरं यश आहे. आज आपण समजलेला जीवनाचा खरा अर्थ. हा अध्याय आपल्याला शिकवतो उद्देशाने जगा, प्रेम करा आणि सेवा करा. आता आपण अध्याय 53कडे वळूया.
आज आपण पोचलो आहोत श्री गुरुचरित्रमधील अंतिम अध्यायात. अध्याय 53. हा अध्याय आहे अंतिम शांतीचा. हा शेवट नाही, ही एक अवस्था आहे. भक्ताचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. श्रद्धा, सेवा, समर्पण, विश्वास या सगळ्या टप्प्यातून तो पुढे गेला आणि आता तो शांत झाला आहे पूर्णपणे. आता त्याच्या मनात काहीच हालचाल नाही, ना इच्छा, ना अपेक्षा, ना भीती. फक्त शांतता आहे. ही शांती बाहेरून नाही तर ती आतून येते. भक्त आता सगळं स्वीकारतो. आनंद आले तरी तो स्वीकारतो, दुःख आलं तरीही तो स्वीकारतो. तो विरोध करत नाही, कारण त्याला समजलं आहे सगळं योग्य आहे. या अवस्थेत भक्त आणि गुरु एकरूप होतात. भगवान दत्तात्रेय त्याच्या प्रत्येक श्वासात आहेत. तो आता वेगळा नाही, तो शांततेत आहे. भक्त आता आनंदात जगतो. हा आनंद बाह्य नाही, तो आतून येतो. हीच आहे खरी आनंदाची अवस्था. आपण स्वतःला विचारलं पाहिजे, आपण शांत आहोत का, की आपण अजूनही शोधत आहोत? कारण शांती बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. शांती शोधायची नसते, ती अनुभवायची असते. जेव्हा स्वीकार येतो तेव्हा शांती येते. अंतिम सत्य म्हणजे शांतता. आज आपण अनुभवली अंतिम शांती. हा फक्त अध्याय नाही, ही एक अवस्था आहे. जर तुम्ही हा प्रवास इथपर्यंत अनुभवला असेल तर तुम्ही खूप काही शिकलं आहे. आणि आता शेवटी आपण फलश्रुतीकडे वळूया. आज आपण पोचलो आहोत श्री गुरुचरित्राच्या सर्वात पवित्र आणि अंतिम भागात, ते म्हणजे फलश्रुती. हा फक्त शेवट नाही, हा त्या प्रवासाचा फळ आहे. जो या प्रवासातून जातो तो रिकामा परत येत नाही. जो हा ग्रंथ श्रद्धेने ऐकतो किंवा वाचतो किंवा मनापासून अनुभवतो, त्याला जीवनात बदल होतो. हळूहळू पण नक्की. कारण हे शब्द फक्त कथा नाहीत, हे अनुभव आहेत, हे मार्गदर्शन आहे. फलश्रुती सांगते, या ग्रंथामुळे संकट दूर होतात, दुःख कमी होतं, मन शांत होतं. पण कसं? कारण आपण बदलतो, आपली दृष्टी बदलते आणि मग जीवन बदलतं. जो श्रद्धेने हा मार्ग स्वीकारतो त्याच्यावर भगवान दत्तात्रेयाची कृपा राहते. त्याचं रक्षण होतं. कधी दिसतं, कधी जाणवतं, पण ते नेहमी असतं. या प्रवासानंतर भक्ताच्या जीवनात शांती येते, सुख येतं, समाधान येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतला आनंद मिळतो, तो जो कधीच संपत नाही. फलश्रुती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही, तर मन शांत होणं, जीवन समजणं आणि स्वतःला ओळखणं, हेच खरं फळ आहे. आता स्वतःला विचारा, या प्रवासातून तुम्ही काय घेतलं? श्रद्धा, शांतता, समज. कारण हा प्रवास बाहेरचा नव्हता, तो तुमच्या आतला होता. हा ग्रंथ वाचला नाही तर अनुभवला आहे. फलश्रुती म्हणजे जीवन बदलण्याची सुरुवात. गुरूंची कृपा ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आज आपण पूर्ण केला हा दिव्य प्रवास, पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत. ही फक्त कथा नव्हती, हा एक अनुभव होता, एक बदल होता, एक आध्यात्मिक प्रवास होता. जर तुम्ही हा प्रवास मनापासून अनुभवला असेल तर तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही. कारण तुमच्यात काहीतरी बदललं आहे. आता तुमच्याकडे आहे श्रद्धा, समर्पण, विश्वास आणि शांतता. भगवान दत्तात्रेयाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जर ही संपूर्ण सिरीज तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.